नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी हे उपाय अवश्य करा, मिळेल पितरांचा आशीर्वाद. हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. हा संपूर्ण काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी विशेष मानला जातो. सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व. सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे. तर्पण किंवा श्राद्धाद्वारे स्मरणात न राहिलेल्या सर्व पूर्वजांना आदरपूर्वक निरोप दिला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले कर्म आणि दान थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील त्रास कमी होतात. काही कारणास्तव पितृपक्षात श्राद्ध किंवा पिंडदान केले गेले नाही, तर या दिवशी तिलांजली अर्पण करून दान केल्याने पूर्वजांना शांती मिळते. दान, तर्पण आणि श्राद्धाची परंपरा. हिंदू परंपरेत तर्पण, पिंडदान आणि दानाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी लोक पवित्र नद्या, तलाव किंवा इतर जलाशयांच्या काठावर तर्पण करतात. कुशगवत, तीळ, पाणी आणि धान्य वापरून पिंडदान केले जाते. ब्राह्मण आणि गरजूंना अन्न, कपडे, गूळ, तीळ आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्या जातात. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, शिवाय कुटुंबालाही शुभ परिणाम मिळतात. मित्रांनो, शिवलिंगावर अर्पण ह्या वस्तू नक्की करा. नंबर 1, गंगाजल आणि कच्चे दूध. शिवलिंगावर याचं मिश्रण अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पाप कमी होतात. नंबर 2, काळे तीळ आणि जव. शनी आणि पूर्वजांची संबंधित त्रास असलेल्यांसाठी हे अर्पण विशेषतः फलदायी मानले जाते. नंबर 3, बिल्वपान. 108 बिल्वपान अर्पण करून प्रत्येकावर ओम लिहिणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 4, शमीपान. शनिदेवांना प्रिय असलेली शमीपानं शिवलिंगावर अर्पण केल्याने पाप दूर होतात आणि शांती मिळते. नंबर 5, पांढरी फुलं आणि तुपाचा दिवा. हे अर्पण केल्याने भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाकडून आशीर्वाद मिळतो. घरात शांती आणि आनंद टिकतो. नंबर 6, श्राद्ध आणि पिंडदान. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि पिंडदानाचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध करावं. तसेच श्राद्धात पूर्वजांना जल आणि तीळ अर्पित केले जातात. त्याचबरोबर पिंडदान देखील केलं जातं. यामुळे पिठाचा गोळा बनवून पितरांना तो अर्पण केला जातो. ही प्रक्रिया गंगा नदीच्या काठी किंवा पवित्र जलाशयाच्या जागी केली जाते. पिंडदान आणि श्राद्ध केल्याने पितर संतुष्ट होतात आणि कुटुंबात सुख शांती नांदते. नंबर 7, दान आणि अन्नदान. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना आणि गरजूंना दान केल्याने पितर प्रसन्न होतात. अन्नदान, वस्त्रदान, तीळदान आणि भोजनदान करणं अत्यंत पुण्याचं मानलं जातं. विशेषतः काळे तीळ, उडीद, लोखंडाच्या वस्तू आणि शिजलेल्या अन्नाचं दान करणं शुभदायी मानलं जातं. तसेच या दिवशी गाय, कुत्रा, कावडा यांना भोजन दान देणं देखील शुभकारक मानलं जातं आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख समृद्धी येते. नंबर 8, सर्व पितृ अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय केले जातात. या दिवशी भगवान विष्णू तसेच भगवान शंकराची आराधना केली जाते. विष्णू सहस्रनाम, श्रीमद भगवत गीता पाठ, महामृत्युंजयाचा जप केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितरांना शांती मिळते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी चढवून 3 वेळा परिक्रमा करावी. नंबर 9, खीर आणि फळांचा नैवेद्य. पितरांना प्रसन्न करण्यासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी खीर, तांदूळ आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे घराच्या अंगणात किंवा गच्चीवर कावड्यांना खाऊ घालणं फार शुभ मानलं जातं. नंबर 10, पितरांच्या नावावर दीपदान. या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराच्या अंगणात तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावून पितरांचं स्मरण करावं. दीप लावल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन पितर आशीर्वाद देतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.